हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आज आता मग व्हिडिओमधून चालू करतो. आत्ता आपण मलाडला एका कामासाठी आलो होतो अँड आज अचानक व्हिडिओ चालू करतो कारण आता आपल्या चॅनलवरती कूर्ग सिरीज आली अजूनसुद्धा. ती एंड नाही आली पण नेक्स्ट वीक पण ते एंड होऊन जाईल कारण मी आता एव्हरी मंडे ब्लॉग टाकतो आहे. ती कूर्ग सिरीज आपली नेक्स्ट मंडे पण ते एंड होऊन जाईल. लास्ट पार्ट बाकी. देन आता सोमनाथ सिरीज पण येणार होती. सोमनाथला गेलो होतो पण त्याच्यामध्ये आता हा ब्लॉग येईल कारण आता आम्ही आलो आहे बड्डे शॉपिंग करायला. बहिणीचा बड्डे आहे माझ्या 25th. तर ते शॉपिंगसाठी मी आत्ता आलो आहे. तर मलाडमध्ये काम होतं तर तिथून जायचं आहे. आम्ही चाललो आहे जराशी शॉपिंग करायला झारामध्ये. बघू आता पुढे काय होतं कारण ठाण्यामध्ये काल गेलो होतो जारा पण ते ठाण्यात जारा बंद झाले. सो आता आपण गोरेगावच्या मॉलला आलो आहे बघा. मलाडमध्ये काम होतं मग आलो होतो. सो बाकीची गोष्टी आलो कंटिन्यू करू. बिक्कार ऊन वाढले. तर आपण ब्लॉग पुन्हा कंटिन्यू करूया. येतं फ्रेम येतं बरोबर ना, लाईट बिट येतं. हां, तर ब्लॉगच्या मागे कोण दाखवतो तुम्हाला की आता मी ते ठीक आहे चालतं इकडे. आता आपण बोलत काय होतो, आपण आलो होतो गोरेगावला. मलाडला आलो होतो काम करायला. तर पेड प्रमोशन करतो मी. साजिरी डिझाईन स्टुडिओमध्ये नवीन स्टॉक होता. मी स्टॉक घ्यायला आलो होतो मलाडला. खूप सारा स्टॉक घेतला आहे. तो स्टॉक भेटेल तुम्हाला इंस्टाग्राम चॅनलवरती साजिरी डिझाईन स्टुडिओ. मी चॅनलची लिंक इथे आय बटन कुठे देईन. तर आम्ही आलो होतो. हा ब्लॉग आहे बड्डे ब्लॉग आणि कूर्ग ट्रिपच्या सिरीजनंतर आपला हा ब्लॉग येणार आहे. मग येणार आहे आपली सोमनाथ सिरीज. आणि आत्ता आपण ब्लॉग चालू केलं एव्हरी मंडे अपलोड करायला कारण थोडं बोलू आपण गॅप नाही करू, सारखं कंटिन्यू करायला राहत नाही. तर या दोघांवर आलो. साजिरी डिझाईन स्टुडिओचे सर्व आणि वर्कर. तर आम्ही असं आलो होतो. आम्ही आलो होतो बेसिकली आम्ही पडण्याच्या हिशोबाने आलो. आम्हाला याच्याकडे पर डे भेटणार होतं म्हणून आलो. खायला भेटणार आहे का खायला आलो म्हणजे सगळं इन्क्लूड आहे आमचं. ड्रायव्हिंगमध्ये पेट्रोल खाणं पिणं सगळं इन्क्लूड असतं. ओनर जे दिलं आम्ही सगळं ॲक्सेप्ट करतो. आज आता जेवणार मिळतो आता आम्ही ओव्हर आलं कारण कोणीतरी कोणाला तरी बड्डे वाउचर दिले गिफ्ट घेण्यासाठी. आम्ही यासाठी खास आलो आहे झारामध्ये आलो झाराची शॉपिंग करायला. आणि नेमकी म्हणजे काय बोलू शकतो, ठाण्यातलं झारा बंद झालं आहे. आपल्या लेक शोरमध्ये जारा होतं ते बंद झाले. काल आम्ही तिकडे पण गेलो होतो पण तिकडे जारा बंद झाल्यामुळे आम्हाला यावं लागलं गोरेगावला. पण अगेन गोरेगावला येऊन सुद्धा आम्ही गोरेगावला याचं कारण हे होतं आमचं की आम्हाला काम पण होतं म्हणून आम्ही गोरेगाव जारामध्ये आलो. आता आम्ही जाणार होतो सीवूड मॉलला. आता बघू पहिले खाऊन घेतो, पेटपूजा करू मग ओबेरॉयला जाऊ कारण आपल्याला कसं फूड मॉलमध्ये बर्गर बिर्गर जमणार नाही. त्याची बोलू काय ती पोटभर जेवू तुम्हाला तर जेवण दाखवतं काय येतं. बाकी शॉपिंग आता कंटिन्यू करू. मॅडम काय काय घेतो दाखवू, आम्हाला काय गिफ्ट भेटते, ड्रायव्हर लोकांना किंवा काय माणसांना काय थोडंफार भेटलं तर नशीब चांगलं आहे आपलं. एखादी शर्ट पॅन्ट घेऊ. हां काय 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 बोलतं तुम्ही? तुम्हाला भेटणार टुल्लू अरे यार फॅमिली ब्लॉग यार वहिनी असं कसं बोलतो तू. अशा प्रकारे मालकीनीने मागवल्याप्रमाणे आम्हाला जेवण आलेलं आहे. कॅमेरा चालू आहे की यांचं काही वेगळं चालू होतं. मालकीनीने दिलेलं जेवण आलं आम्ही जेवून घेतो थोडंफार. कॅमेरा चालू गेला की गप्प होतात. कॅमेराच्या मागं खूप काय काय चालू जेवून घेतो आम्ही. एक नान मागवलं होतं एक्स्ट्रा तर पहिले आम्हाला पोटभर जेवून घेऊया शॉपिंगमध्ये. सो बॅक टू द कार. ड्रायव्हरने शेअरिंग तर घेतली आहे. मालकीन मागे बसलं आपण जे चाललं आहे आता ते हे झाडच काढले लाईक असं काहीतरी मला दाखवतो मी. ब्रँडेड गोष्टींच्या गोष्टी काय गिफ्ट कार्ड पण महागातच असतात. असा बॉक्स बी देतो गिफ्ट कार्डमध्ये. ओके याच्या आतमध्ये प्लेटर बिटर सगळे दाखवतो तुम्हाला. हां ठीक आहे रे, हे असं काहीतरी गिफ्ट कार्ड आहे ठेवले आतमध्ये काय. हां यांनी मालकीन माहिती दिले बड्डे गिफ्ट म्हणून. 19 रुपयाला माझा बड्डे होऊन गेला रे. पुढच्या बड्डेला बघू आता काय देणारी शोध आता. चला आता ते झालं काय झालं. 5 तर 5 असतो फ्युचरमध्ये बघू काय होतं ते. पुढचा बड्डे आपण काय मोठं करू. आता पहिले यांना बघू आता काय गिफ्ट घ्यायचं. बड्डे शॉपिंग करून मॅडमची. हा ब्लॉग बड्डेच्या आधी येणार नक्की. बघू आता काय शॉपिंग करतात. वाउचर पण खूप मोठं आहे. 10Kचं वाउचर आहे. लय शॉपिंग करणार आहे लय. बघू आता आम्हाला काय गरिबांना एखादी जीन्स टी शर्ट आला तर आला त्यांच्या कपड्यातून उरला. बघू आता काय होतं. आम्ही गोरेगावला आलो आहे म्हणजे ऐरोलीहून गोरेगावला आलो फक्त शॉपिंग करायला. म्हणजे काय बोलू शकतो नेक्स्ट लेवल करू. चला आता पुढे. अशा प्रकारे खर्च झालेला आहे. शॉपिंग आम्ही निघालो आहे. वरती शूट नाही केलं मॉलमध्ये. मी जाम गर्दी होती आणि तिकडे तर असं फोन घ्यायला वेगळं वाटत होतं नाही केलं शूट. अशा मालकीने खायला घातला आम्हाला सगळं. आता आम्ही बॅगा भरला निघतो आता. ड्रायव्हर लय खुश होतोय. गाडी काढ ड्रायव्हर. मालकीन बाई चालत पिशवी एकाकडे त्या लोक फिरतायत काय करणार आता चालायचं.
छान मोठा मॉल आहे पण ओबेरॉय मॉलला मी खूप कमी वेळा आलो आहे लाईक एकदा दुसरा आलो असेल पण आज मला वाटतं की ॲक्च्युली खूप मोठा वाटला मॉल चांगलं आहे तिथं ब्रँडचे खूप जास्त कसं वाटतं तुम्हाला मग एवढं खर्च करून 8,000 कपडे खूपच छान. तरी 2,000 रुपये राहिले आता. वाउचरमध्ये 2,000 राहायचे आम्ही घरी पण ठेवले त्यांनी 2,000 मध्ये आम्ही एकच चीज घेऊ शकतो दारामध्ये तेवढेच पैसे उरले घरी झाली तो 1-1.5 तास लागणार बाकी आता ऑन दी वे गो वेलकम टू माय चॅनल गाईज गाईज टू वेलकम माय चॅनल एक आम्ही रशियावरून माणूस मागवलाय. रशियाहून कोण मागवलं रे रशियाहून कोण आलाय ह्याच्यातलं कोण रशियन वाटत हा आफ्रिकन वाटतोय ही कोणती रशियन सुन ना बिलाल ये मंगोलियन क्यों लग रहा है मंगोलियन लग रहा है मंगोलियन ज्यादा करके मंगोलियन लग रहा है मीशो से मंगाया. हाँ मीशो से आया हुआ हमारा प्रोडक्ट है